याच घरात सागर आणि मी पहिल्यांदा जवळ आलो. त्याच प्रेमाचा अंकुर माझ्या पोटात वाढतोय. पण मी बाळाला त्याच्या बाबाचं कोणतं रूप दाखवू? माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा सागर, मला आधार देणारा, मला फुलासारखं जपणारा, की तो सागर ज्याचा चेहरा मी त्यावेळी नाही पाहिला, पण जो क्रूरपणे माझ्याशी वागला, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझ्या मनात पुरुष जातीची घृणा निर्माण केली. किती विचित्र आहे हे सगळं. काय करू मी? माझ्या लाडक्या बाळा, तू तरी सांग रे मला, मी काय करू? तुझ्या आईला ना काहीच सुचत नाहीये. तुझा बाबा म्हणतो तू सगळं विसरून जा. सगळं विसर आणि आपण नवीन आयुष्य सुरू कर. पण तू मला सांग, सगळं विसरून नवीन आयुष्य कसं सुरू करू? जे काय घडलंय ते मला खरंच विसरणं शक्य होईल? मी खरंच माझा भूतकाळ नाही विसरू शकत. आणि भविष्य काळात फक्त अंधार दिसतो. काय करू? सागर, सागर तुला कळलं की नाही? सागर, मुक्ता हे शहर सोडून चाललीये. मुक्ता तुला सोडून चाललीये कायमची. सागर, तुला याचा अर्थ कळतोय का? तुला तिला थांबवलं पाहिजे कसाही करून. सागर, ती जर तुला सोडून गेली ना तर सगळं सगळं संपून जाईल. तुला तिला थांबवायलाच हवं सागर. ते आता शक्य नाही. मुक्ता नाही थांबणार.
काय हे बघ मी तुझ्यावर कुठली गोष्ट लादत नाही. हं? उद्या सकाळी आपण हे शहर सोडून जायचं ठरलं. हो पप्पा. जर तुला लास्ट मोमेंटला शंका वाटली तुम्हाला सांग, आपण जाणं रद्द करू. काय आपण ठरवलंय मुंबई बाहेर जायचं कसं करतात तुझ्या चांगल्यासाठी, पण त्यातूनही तुझ्या मनात काही शंका असेल तर आपण लास्ट मोमेंटला रद्द करू. नाही, माझा निर्णय झालाय. आपण हे घर सकाळी सोडायचं. तू अस्वस्थ काय आहेस? झोप लागत नाही का तुला? मग पप्पा अहो, या घरात मी लहानाची मोठी झाले. आणि आता मला सगळं सोडून जायचंय. हे शहर, हे घर, इथली माणसं. तुला नाही का नाही? चुप चुप चुप. मी आहे तुझ्याबरोबर, मी आहे का नाही तुझ्याबरोबर? आई तू का रडतेस? काय करू? सागर, सागर अरे काय अवस्था करून घेतली स्वतःची. किती हाल करून घेणार आहेस तू? सागर, खूप काळजी वाटते रे मला तुझी. कसं होणार तुझं? आई मला खरंच तुम्हाला दुखवायचं नाहीये. पण मी काय करू? मी काय करतोय, कसा वागतोय, माझं मलाच कळत नाहीये. आई पण तू रडू नकोस. तू मला सांग ना, मी कसा वागू? अगदी तसाच वागेन मी. खरंच? चल मग 2 घास जेवून घे. हं? आई मला भूक नाही. मी भरवू का तुला? मी भरव. खूप दमलोय का मी? खूप थकल्यासारखं वाटतंय. शांतपणे झोपायचंय का मला? इतक्या दिवसांची सगळी झोप पूर्ण करायची. तू भरव मला.
चालेल. तू 2 घास जेव, मग शांतपणे झोप. हं? मी आलेच. आजपर्यंत मी सगळ्यांना दुःखच दिलं आणि यापुढेही फक्त दुःखच देऊ शकतो. खूप झालं. आता या दुःखाचा अंत व्हायलाच हवा. मुक्ता, तुझ्याशिवाय जगणं अशक्य आहे. पण तुझ्या आठवणींबरोबर मी मरू तरी शकतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. घे वाच, मी निघतो. अहो, हे काय नाश्ता नाहीच केला तुम्ही? नाही, नकोय मला. का? अहो, वहिनीने तुमच्या आवडीचं बनवलंय. वहिनी, मग तू आधी नाही का सांगायचं? घ्या ना. सागर अजून उठला नाही. बघा ना, रात्रीचं जागत बसतो आणि मग सकाळी लवकर उठत नाही. मी बघून येते. काकू थांब, मी जाऊन बघून आले. सागर, सागर उठ ना रे. आता किती वेळ झोपणार आहेस? रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघायचा आणि मग वेळेवर उठायचं नाही. उठ ना रे, सगळे वाट बघतात ब्रेकफास्टला. सागर उठ. सागर, 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 मी तुला का विसरू शकत नाहीये रे. स्वतःला किती समजवलं तरीही तुला मनातून काढणं मला शक्यच होणार नाहीये. मला तुझा राग आला, संताप झाला माझा. मला तुझा तिरस्कारही वाटतो. पण तरीही आज इथून जाताना माझं पाऊलच उचलत नाहीये. माझं मन मानतच नाहीये. सारखा मनात एकच विचार येतो की सागर, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुझ्या सगळ्या दोषांसकट तू माझा आहेस आणि मी फक्त तुझी आहे. मला तुझ्यापासून दूर नाही जायचंय. सागर, ऐकतोयस ना? झाली तयारी? निघूया. एक पर्व संपलं. आयुष्याला नव्याने सुरुवात करूया.
तू हो पुढे मी आले. काय होतंय? पोटात दुखतंय का? हा मुक्ते, अस्वस्थ वाटतंय का? मी कॉफी देऊ तुला? थर्मास मधून आणलीये. थर्मास मधून कॉफी आणलीये तुझ्यासाठी. देऊ का तुला? हा हॅलो ताई, त्या ज्योती बोलतेय. तुम्ही आहात कुठे? मी किती वेळा ट्राय केलं तुम्हाला. अगं काय झालं, गाडी होती ना. हा गाडीत होतो ना, त्याच्यामुळे आवाजात ऐकूच आला नाही फोनचं. हा बोल, काय म्हणतेस? आम्ही सरस्वती हॉस्पिटलमध्ये आहोत. सागरची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. काय? तुम्ही लवकर या प्लीज. अरे देवा, ठीक आहे. अरे गोवर्धन, सागरने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तो क्रिटिकल आहे. नाही नाही बाबा, बाबा गाडी वळवा. मला हॉस्पिटलमध्ये जायचं, तुम्ही पटकन गाडी वळवा. मुक्ते, अगं असं काय करतेस? शांत हो तू. मला सागरकडे जायचं. शांत हो बाई, तुला त्रास होईल याचा. शांत हो.